नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. ठाणे परिवहन सेवेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची थकीत देणी गेल्या अनेक वर्षापासून न दिल्याने कर्मचारी अरुण कारंडे यांनी थेट आत्मदहनाचा इशारा दिला आहे. ठाण्यातील वागळे आगार डेपोला मंगळवारी सकाळी सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन आंदोलन केले. अरुण कारंडे यांनी 1989 साली चालक या पदावरती ते ठाणे परिवहन सेवेमध्ये रुजू झाले होते. सलग 29 वर्ष 5 महिन्यांची परिवहनची सेवा त्यांनी केली. 2019 साली कारंडे हे सेवानिवृत्त झाले. 4 वर्षे 9 महिने उलटून गेली तरी देखील अद्यापही कर्मचाऱ्यांची थकीत देणी न दिल्याने कर्मचारी आक्रमक झाले होते. कर्मचारी अरुण कारंडे यांनी थेट 1 महिन्याच्या आत थकीत देणी द्या, नाहीतर कुटुंबियासमवेत आत्मदहन करू असा इशारा दिला आहे. 5व्या, 6व्या व 7व्या वेतन आयोगाचे व सेवानिवृत्तीनंतरची देयके, इतर भत्ते, प्रवास भत्ता, वैद्यकीय भत्ता, 2009 रोजी जादा कामाचा भत्ता, शैक्षणिक भत्ता व्याजासकट मिळावे अशी मागणी कर्मचारी अरुण कारंडे व इतर कर्मचाऱ्यांनी केली आहे. सातत्याने पत्रव्यवहार करून देखील देयके मिळत नसल्याने टोकाचे पाऊल उचलावे लागत असल्याचे अरुण कारंडे यांनी सांगितले. या संदर्भात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन पत्रव्यवहार करण्यात आला असून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याचे कर्मचाऱ्यांनी यावेळी सांगितले. मात्र येणाऱ्या काळात थकीत देयके मिळाली नाही तर ठाणे महानगरपालिका मुख्यालयासमोर उपोषण करू असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. आमची पुढची भूमिका ही होती, मी 2019ला रिटायर झालो. तेव्हापासून मी पत्रव्यवहार करत आलेलो आहे. मंत्रालय, राज्य, केंद्रापर्यंत पण पाठवले मी 3 पत्रक. मोदी, अमित शाह सर्वांना या आत्मदानाचा बी त्यांना इशारा दिलेला होता. मी या सगळे पत्रक 13 पत्रक मी पाठवले, त्याची सगळी तोच चॅनल आहे, माझ्याकडे पण आहे. परंतु 2019 पासून मी माझी थकबाकीची मागणी करतो. ते माझ्याकडे पैसेच नाहीत, माझ्याकडे पैसेच नाही, आमच्याकडे पैसेच नाहीत म्हणून कर्मचाऱ्याला आतापर्यंत जवळजवळ 238 कर्मचारी असतील शिल्लक, म्हणजे ज्यांची थकबाकी आहे ती, त्यांना अद्यापर्यंत थकबाकी मिळेल. थकबाकी म्हणलं की म्हणते आमच्याकडं निधीच नाही. निधी कुठून आणायचा? निधी आला तर आम्ही देऊ. मग आता तुमच्याकडे निधी महापालिकेच्या कर्मचाऱ्याच्या नावाने तुम्ही घेता, टेंडर बिलं काढताय, ठेकेदाराची बिलं काढताय, बसेस नवीन आणताय, ह्याला कुठून पैसा येतो तुमच्याकडे? कर्मचाऱ्याला का द्यायला पैसा नाही तुमच्याकडे? हा, त्याचा कोण उत्तर देणार? मग आम्ही एवढ्या वर्षापासून 5 वर्ष झालं आज मी चक्रा मारतोय. मी आज भाड्याच्या खोलीत आहे 30 वर्षापासून. मी काय जगायचं? मला कोणी जगवणारा नाही. मी ह्यांना वारंवार सगळी माहिती दिली, गावापासून मुंबईपर्यंत सगळी चौकशी करा म्हणून पहिल्यापासून दिलेली आहे. सगळे पेपर आहेत. असे काय करतात? माहितीचा अधिकार दिला, त्याच्यामध्ये असं सांगितलं की माहिती देणे बंधनकारक नाही. यांच्या कायद्यात बसतं का? यांच्या कायद्यात आम्ही आमची माहिती मागितली, आमची थकबाकी किती आहे, काय तुम्ही देताय, कुठलं देताय, कसं देताय, काय देताय, कुठल्या बेसवर देताय? 6व्या वेतनचा आम्हाला बेनिफिट दिला आणि म्हणते आमची मीटिंग झाली नाही, अजून आम्ही ठरवलं नाही. मग तुम्ही त्याचे फायदे दिले कशाला? 7व्याचा थकबाकीचं दाखवलं नाही मला. जी पत्रक दिले ती काल मला 2 कुरिअरनी पत्रक पाठवले. मी घरी नसल्यामुळे माझ्या मंडळीने घेतली ती पत्रक. म्हणजे मी आज आत्मदान करणार म्हणून तुम्ही पत्रक पाठवताय, ते तुम्ही पहिलेच मला सांगितले. उपदान दिलेले सर्वाला द्यावंच लागतं उपदान. मग तेच घडी कशाला सांगताय तुम्ही आम्हाला? उपदान दिलंय, हे दिलंय, आमच्या थकबाकी येईल तेव्हा देऊ. तुमच्याकडे येणार कधी? माणूस मेल्यावर? कितीतरी लोकांनी आत्महत्या केले, संसार उद्ध्वस्त केलेत या परिवहन प्रशासनाने. मी राजीव तुषार मलजी. मी जवळजवळ 2021 मार्चला रिटायर झालो. माझ्या आधी पण जवळजवळ 2021 मध्ये कारंडे वगैरे सारखे रिटायर झालेले आहेत आणि जवळजवळ आज आम्ही 1100च्या वर संख्या गेलेली आहे आणि त्याच्या जवळजवळ 150च्या आसपास कर्मचारी आम्हाला आमच्यातून सोडून गेले, देवाघरी गेलेले आहेत. कारण काही ना काही आजार आज मी पण स्वतः कॅन्सर आपला हे हृदयरोगाचा पेशंट आहे आणि बरेचसे असे आमचे लोक आहेत की ज्यांना काही ना काही आजार आणि उपचार घेऊ शकत नाहीत. पण आज काही लोकांची कशी मुलं बाळ कमवत आहेत तर त्यामुळे ते तग तरुण आहेत. पण इतर जणांचे असे वांदे आहेत की त्यांच्याकडे मुलीच आहेत तर ते काय करतील, किंवा त्यांच्याकडे भाड्याने राहतात तर ते लोक कुठल्या हिशोबाने इथं तग धरू शकतील? आणि गावी त्यांची काय जमीन नाही की बाबा त्याला काही जण गावी जाऊ शकतं की बाबा त्याला आपला जमीन जुमला शेती करू खाऊ. पण इथं जर आमचेच जर पैसे आम्ही कष्ट करून आम्हाला जर मिळत नसतील वेळेवर आणि आम्ही दरवेळेला किती वेळा चक्रा मारायचे, एक तर आम्हाला खर्च करून एवढा लांब. मी स्वतः भिवंडी लावतो, भिवंडीला ये जा करतो, ते येणं जाणं प्रत्येकाला भारी पडतं. आणि मेन म्हणजे कसं, आम्ही आलो की आम्हाला फक्त एवढं सांगतात की तुमचं देणं आम्हाला बी माहिती आहे, पण जेव्हा निधी उपलब्ध होईल तेव्हा देऊ. त्यासाठी नंतर आम्ही आधी बांगर साहेब होते, त्यांच्याशी बी वेळोवेळी भेटत होतो. त्यांनी जवळजवळ आमचं म्हणजे काम करण्या पण आलं आणि ऐन वेळा त्यांची बदली करण्यात आली. त्याच्यानंतर आता सौरभ राव आले. आता ते म्हणते मला परत अभ्यास करायला लागेल. आता हा कळण्यात आला आम्हाला की व्यवस्थापनाची बदली, परत नवीन व्यवस्था परत तो तेच म्हणणार की मला अभ्यास करा. म्हणजे जाणून बुजून हा वेळ काढूपणा होतो ना. जर आज तुमच्याकडे निधी आहे तर तुम्ही देऊन टाका ना, पण तो निधी काय करतात, आलं की बिलं काढ, हे कर, रंगोटी कर,
बसेस घ्या किंवा त्याचं सामान घेऊन टाकलं, मग त्याच्या कसं त्याचे बिल त्याच्यामधून त्यांना त्यांचं कमिशन निघतं. पण आम्ही वाऱ्यावर होतो ना. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. कळवा मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड. निवडणुकीआधीच आरोप प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण तापलं. अजित पवार गटाचे नेते आनंद परांजपे आणि नजीब मुल्ला यांनी गेल्या 15 वर्षात आव्हाडांनी काय केलं याचा पोलखोल करणार असल्याचं सांगितलंय. तर दुसरीकडे आव्हाडांनीही त्यांना आव्हान केलं आहे. लोकसभेच्या निकालानंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या 15 वर्षापासून राष्ट्रवादी पक्षाचे जितेंद्र आव्हाड हे निवडून आले आहेत. पक्षफुटीनंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवारांबरोबर राहणं पसंत केले, तर आनंद परांजपे आणि नजीब मुल्ला यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाची निवड केली. मात्र आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती महायुती आणि महाविकास आघाडीमधील वातावरण आधीच गरम झाल्याचे पाहायला मिळत आहे. नजीब मुल्ला आणि आनंद परांजपे यांनी आव्हाड यांच्या कामाची पोलखोल करण्याचे सांगितलंय. इतकंच नव्हे तर नजीब मुल्ला यांनी मनसेवर देखील यावेळी टीका केली. तर जितेंद्र आव्हाड यांनी मी कोणाच्या बापाला घाबरत नाही, खुशाल पोलखोल करा असं आव्हानच मुल्ला आणि परांजपे यांना दिले आहे. आव्हाडांनी केवळ आश्वासनं दिली. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नजीब मुल्ला यांनी महायुती सरकारने 50 कोटी रुपये विविध विकास कामांसाठी दिल्याचं सांगितलं. याआधी आव्हाडांनी केवळ आश्वासनच दिली, मात्र कामं केली नाहीत असा आरोप त्यांच्यावरती केला. या सगळ्यांचीच पोलखोल करणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. यावेळी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले असून राष्ट्रवादी अजित पवार गटाचा उमेदवार येथून निवडून येईल असा विश्वास देखील यावेळी आनंद परांजपे यांनी व्यक्त केला. गेली 15 वर्ष मी आव्हाडांबरोबर काम करत आहे, मात्र त्यांनी आम्हाला केवळ आश्वासने दिली आणि आम्ही त्याला फसत गेलो. जेव्हा त्यांच्या बापांचा गडा भरला त्यावेळी आम्ही तिथून बाहेर पडलो असं नजीब मुल्ला यांनी म्हटलं. मनसे हा आमचा घटक पक्ष नाही, तो कायमच अल्पसंख्याकांवरती बोलत असतात आणि माझा कायम त्याला विरोधच असेल अशी भूमिका यावेळी नजीब मुल्ला यांनी मांडली. तर दुसरीकडे मी कोणालाही घाबरत नाही, कोणी काय केलं याच्या सगळ्या किल्ल्या माझ्याकडे देखील आहेत असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे. मी असे घाणेरडे राजकारण करत नाही, मात्र कोणालाही पोलखोल करायची असेल तर त्यांनी जरूर पोलखोल करावी. मी कोणाच्या बापालाही घाबरत नसल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय. त्यामुळे एकूणच विधानसभा निवडणुकांच्या आधीच महायुती आणि महाविकास आघाडीमधील वातावरण गरम झाल्याचे पाहायला मिळालंय. करण्याचा प्रयत्न केला जातो. असे निधी देऊन वगैरे लोक खुश होत नसतात. लोकांना समजतं हा तात्पुरता व्हाईट वॉश आहे. या लोक कामं बघतात. हा जो समोरचा बायपास आहे ना, हा बायपास व्हायला, हा बायपास म्हणजे हा जो ब्रिज आहे त्याला मंजूर करायला विलासराव देशमुखांनी परमिशन दिली. ती आत्ता कुठे हळूहळू पूर्ण होते. तो पुढचा फ्लायओव्हर त्याला मंजुरी विलासराव देशमुखांनी दिली होती, तो आत्ता पूर्ण झाला. ही अशीच नाही कामं झाली. आज तुम्ही इथनं निघालात आणि तिथनं उतरलात की शिळी फाट्यापर्यंत फुल कॉन्क्रीटीकरण आहे, फुल
कामं कशी करायची ते आम्हाला पण माहिती आहे. निधी कसा येतो तो पण आम्हाला माहिती आहे. निधी का दिला गेला आहे, स्पेशली का आमदाराला निधी नाही दिला. मी स्थानिक आमदार आहे. हे पहिल्यांदा घडलं महाराष्ट्राच्या राजकारणात. हे पहिल्यांदा घडलं की स्थानिक आमदाराला डावललं गेलं आणि जो साधा नगरसेवकही नाही त्याला निधी दिला गेला. ह्याच्यामागे काहीतरी राजकीय हेतू असेल. असे राजकीय हेतू मनात ठेवून जर मंत्री काम करणार असतील तर पुढच्या गव्हर्नमेंटमध्ये तेच होईल आणि 100% महाविकास आघाडीचं गव्हर्नमेंट येणार आहे. योजना आणल्या नरेंद्र मोदी साहेबांनी, एवढ्या योजना आणल्या. अयोध्येत ठरले, अयोध्येत. आणि अयोध्येची आत्ताची बातमी ऐकली का की अयोध्येच्या सगळीकडनं पाणी गळतंय आणि पार रामलल्लावर पण पाणी गळतंय. आम्हाला विषय वळवायचा नाही. काय कुठे गेलं तुमचं. आम्ही सॉलिड काम करतो. नो करप्शन. कुठे गेलं करप्शन. नो करप्शन. जो ज्यांनी अयोध्येचं मंदिर बांधलंय त्याला कराल का ब्लॅकलिस्ट. सगळीकडनं पाणी गळतंय आणि तिथल्या महंतांनी व्हिडिओ पाठवलाय. प्रत्येक आठवड्यात एक पोलखोल दिलं जाईल. जसे जसे पोलखोलचे पुरावे बरोबर येतील, तयारी पूर्ण झालेली आहे. किमान कमीत कमी पुढील 4-5 आठवडे तरी विषय चालतील एवढी तयारी झालेली आहे. पोलखोल तुमच्या समोर येणार. महापालिका शासनाने केलेला निधी, दिलेला निधी, केलेली कामं आणि काढलेला बिल हे नागरिकांसमोर आम्ही आणणार. शंखनाद आम्ही केलेला आहे. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच घड्याळ चिन्ह घेऊन उमेदवार ही निवडणूक लढेल की मुंब्रा कळव्याच्या विकासासाठी पहिल्या टप्प्यातील 50 कोटीचा निधी हा महायुतीच्या सरकारने दिलेला आहे. त्याचा GR निघालेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मुंब्रा कळव्याच्या लोकांची अधिक सेवा चांगल्या पद्धतीने करून त्यांना अभिप्रेत असलेली विकास कामं ही करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किंबहुना महायुतीचं सरकार मुंब्रा कळव्याच्या लोकांच्या मागे भक्कमपणे उभी आहे. TJSB सौर शक्ती कर्ज. गो ग्रीन. करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन. व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. पावसाळ्यापूर्वी अपुरी झालेली रस्त्यांची कामं आणि नालेसफाई यामुळे पहिल्याच पावसात रस्त्यांवर खड्डे पडले असून नाले तुंबले आहेत. सध्या केलेले खड्डे भरणी ही तात्पुरती असून येत्या पावसात पुन्हा खड्डे पडतील. पावसाळापूर्व कामांचा हा निव्वळ बनाव असल्याचा आरोप आमदार संजय केळकर यांनी केलाय. आमदार संजय केळकर यांनी पदाधिकाऱ्यांसमवेत माजीवडा, मानपाडा, पातलीपाडा आणि वाघबीळ येथील उड्डाणपुलावरील खड्डे दुरुस्तीची पाहणी केली. सध्या भरण्यात आलेले खड्डे ही वरवरची मलमपट्टी असून येत्या पावसाळ्यात पुन्हा खड्डे भरण्याची भीती आमदार केळकर यांनी व्यक्त केली. 6 महिन्यांपूर्वी विशेष पद्धतीने खड्डे भरल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आले होते, पण तरीही पुन्हा खड्डे पडलेच. त्यामुळे ठाणेकरांच्या पैशाची निव्वळ लूट होत असल्याचा आरोप केळकर यांनी केलाय. सेवा रस्ते देखील दुकाने, गाळे, शोरूम यांच्या वाहनांनी अडवले गेले आहेत. खड्ड्यांमुळे मुख्य रस्त्यांवरती वाहतूक कोंडी होत असताना वाहन चालकांना सेवा रस्त्यांवरही तारेवरची कसरत करावी लागत आहे. हे सेवा रस्ते कठोर कारवाई करून मोकळे करावेत अशी मागणी केळकर यांनी केली आहे. नाले सफाईचं देखील या पाहणी दौऱ्यात पितळ उघडे पडले. अनेक नाल्यांची अद्याप सफाई झाली नसल्याचं यावेळी उघडकीस आले. अमरालोढा कोलशेत येथील नाला प्रचंड तुंबल्याने तो जणू रस्ताच असल्याचा भास होता. अर्धवट नाले सफाईमुळे अनेक ठिकाणी रहिवाशांचे येत्या पावसामध्ये हाल होण्याची शक्यता व्यक्त करत या प्रकरणी कंत्राटदारांवर देखील कारवाई करण्याची मागणी केळकर यांनी केली आहे. पावसाळ्यात नाल्यालगतच्या परिसरात पूरस्थिती निर्माण होऊ नये म्हणून वर्षातून 2दा नालेसफाई करावी अशी सूचना प्रशासनाला केली होती. त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय. आज महापालिकेमध्ये आयुक्तांशी सविस्तर माझी चर्चा झाली भेटून. नालेसफाईचा जो महापालिकेच्या प्रशासनातून दावा केला जातो की आमची पूर्ण झालेली आहे नालेसफाई, आम्ही लोकांनी पाठवलेल्या आणि आम्ही स्वतः दौरा करून आलेले फोटोज त्यांना सादर केले. त्यांचा दावा खोटा आहे.
लोकांची दिशाभूल करू नका. 50% देखील नालेसफाई झालेली नाही. आता तुम्ही कोणावर काय कारवाई करणार ते बोला. अशा पद्धतीने माझा आयुक्तांना सवाल आहे. फोटो सकट दाखवले की नाला आहे का रस्ता आहे अशी परिस्थिती आहे. आणि त्याच्यामुळे पूर्णपणे या सगळ्या कामाची जी आहे ती फार वाटोळं झालेलं आहे आणि ते आमच्या ठाणेकरांना भोगायला लागेल. रस्त्याची देखील पाहणी केली आणि त्याच्या पलीकडे कांदळवनामध्ये मैदान झालेलं आहे, परंतु आमचे महापालिका जी आहे ती अजूनही डोळे बंद करून झोपलेली आहे. समजके नासमज बनण्याचा प्रयत्न करू नका. मी माननीय आयुक्तांना सांगितलं की हे आम्ही वेळोवेळी तुम्हाला निदर्शनास आणून जर तुमचं सैन्य तुमचा अधिकारी जर करत नसतील तर आम्हाला उतरायला लागेल. आम्हाला त्या अधिकाऱ्यांना घेराव घालायला लागतील, लोकांचा दबाव निर्माण करायला लागेल. परंतु ठाणे शहर जे आहे ते आम्ही कोणाच्या भेटीस धरलेला आम्ही खपवून घेणार नाही. हाती सफाई तर पहिल्यापासूनच आहे, पण प्रत्यक्ष नाले सफाईच झाली नाही आणि तुम्ही दावा करताय. म्हणजे कशा करता, कोणा करता, का तुम्ही दिशाभूल करता? कुठल्या अधिकाऱ्यावर तर कधीच कारवाई झालेली नाही. म्हणजे ज्या ज्या वेळेला तुम्ही जबाबदारी फिक्स करता अनधिकृत बांधकामाची असेल, माननीय मुख्यमंत्र्यांनी तर स्पष्ट जाहीर केलेलं आहे की मुळासकट उखडून टाका, अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करा. कोणावर केले गुन्हे दाखल? म्हणजे महापालिका जी आहे ती आपली मनमर्जी करणार आहे का? अधिकारी जे आहेत ते आपल्याला मनाला वाटेल ते धोरण आपण ठरवू ते तोरण. कदापि ठाण्यामध्ये आम्ही हे सहन करणार नाही. आम्ही याच्या पुढच्या काळामध्ये आंदोलनाची भूमिका घ्यायला सुद्धा कमी करणार नाही. कळव्यातील समाजसेवक अभिजित पवार यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते संपन्न. कळव्यातील तसेच पारसिकनगरमधील समाजसेवक अभिजित पवार यांच्या पारसिकनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे माजी गृहनिर्माण मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष सुहास देसाई, माजी नगरसेवक मिलिंद पाटील, माजी नगरसेविका प्रमिला केणी, माजी नगरसेविका सुरेखा पाटील, समाजसेवक मंदार केणी, समाजसेवक अरविंद मोरे, समाजसेवक रमेश पाटील, समाजसेवक अर्जुन पाटील तसेच अभिजित पवार मित्र परिवार व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. निवडणुका येतात जातात जनसामान्यांच्या सुखादुःखात सामील होणं हे राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचं काम आहे आणि ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते करत असतात. नागरिकांच्या समस्या प्रश्न सोडवत असतात. ही सर्व कामे करण्यासाठी कार्यालय असावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आल्याचं आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं. तसेच सदरचे कार्यालय हे 24 तास चालू राहणार असून नागरिकांच्या काही समस्या असतील तर या जनसंपर्क कार्यालयातून सोडवल्या जातील असं देखील समाजसेवक अभिजित पवार यांनी सांगितले. अभिजित समोर लोकांना एक संपर्काची जागा लागते आणि ती संपर्काची जागा इथे आज उभी राहते. पारसिकनगरमध्ये 2009 पासून ते आतापर्यंत चांगली कामं झाली. आज जेव्हा मी येताना 90 फीट रोडच्या पॅरापिट वॉल्सवर लोक बसलेली बघितली आणि ती जी का पुढे आनंदाने खेळत असलेली पोरं बघितली तर खरोखर मनाला आनंद झाला आहे की आपल्याकडनं खारीचा वाटा का होईना पण 90 फीट रोड निर्माण झाला तेव्हा आपण आमदार होतो. आज संपूर्ण पारसिकनगर कॉन्क्रीट भरलेलं आहे, पूर्ण रस्ते कॉन्क्रीटमय आहेत. मला मागे एकदा पारसिकनगरच्या एका नागरिकाने झाडावर बसलेले 10 पोपटांचा फोटो पाठवलेला. त्यामुळे एवढे सगळं आजूबाजूला ट्रॅफिक असताना पारसिक हे अतिशय शांत शुद्ध हवेचं ठिकाण आहे आणि मला वाटतं हे जे एन्व्हायरमेंट आहे ते मेंटेन राहिलं पाहिजे. त्याच्यासाठी ह्या पावसाळ्यात असो नये कमीत कमी 5-1 झाडं तरी 5000 झाडं तर या परिसरात लावून घेतली पाहिजे. ते इलेक्शनची तयारी असं बोलता येणार नाही कारण की ते डिपेंड साहेबांवरती आहे. त्याच्यानंतर कालांतराने लोकांची म्हणजे कामं करण्याची जी प्रयास असते तो आमचा चालू असतो. तो प्रयत्न माझा चालू असतो कंटिन्यू, कारण की हे माझं 3रं ऑफिस आहे. म्हणजे साहेबांचंही 3रं ऑफिस आहे की आता आमदारकीची तयारी करायची आहे साहेबांची. त्या निमित्ताने हे जे म्हणजे हा जो रोड आहे हा परिसर आहे की याचा मध्यवर्ती कार्यालय म्हणून आम्ही स्थापन कार्य केलेलं आहे. कारण की एक खारीगावमध्ये आहे
आणि दुसरं ऑफिस आहे की ते पारसीच्या तटडोक्यावरती आहे. मध्यभागी काही नव्हतं म्हणून आम्ही हे इथे नवीन कार्यालयाचं असं ओपनिंग आजच्या पद्धतीने या मंगळवारच्या किंवा गणपतीच्या शोभायात्रेवर केलेलं आहे. हे कार्यालय आता 24/7 चालू असणार आहे. आम्ही जर इथे थोडा वेळ किंवा सकाळी ते रात्रीपर्यंत बसत असू तरी एक कंटिन्युटी मुलगा इथे असणार आहे, कारण की जे लोकांचे हॉस्पिटलची वगैरे प्रॉब्लेम असतात, जेणेकरून आमची इथे एक ॲम्ब्युलन्स वगैरे कंटिन्यू उभी राहणार आहे. त्याच्यानंतर जे रात्रीनंतर जे प्रॉब्लेम्स येतात की म्हणजे साधारणतः काही याच्यामध्ये पावसाचे काही प्रॉब्लेम असतील, पाऊस आल्यानंतर जे किंवा काही होऊ नये अशा गोष्टी पण काही घडत असतील तर त्या निमित्ताने हे ऑफिस कंटिन्यू 24 तास चालू असल्या कारणामुळे, कारण की लगेच आम्हाला याचा मेसेज येऊ शकतो. वर्सोवा खाडी पुलाजवळ सूर्या पाणी पुरवठा योजनेच्या भूमिगत जलवाही टाकणे कामादरम्यान जेसीबीसह चालक राकेश कुमार यादव ढिगाऱ्याखाली गाडल्याची घटना 29 मे 2024 रोजी घडली असताना आज तागायत 27 दिवस उलटूनही त्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी प्रशासन निष्फळ ठरले आहे. मुख्यमंत्र्यांनी 50 लाख देऊन राकेश यादवची किंमत मोजली का असा सवाल उपस्थित करत मजुराचे शोधकार्य संत गतीने सुरू असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केला आहे. शिवसेनेचे नेते माजी खासदार विचारे तसेच राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी MMRD अभियंता कुणाल शेंडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भांगे, संपर्क प्रमुख नरेश वणेरा, जिल्हा प्रमुख प्रभाकर म्हात्रे, उपजिल्हा प्रमुख लक्ष्मण जंगम, जयदाम मेसे, माजी नगरसेवक प्रवीण पाटील, जिल्हा सचिव राजेश सिंह, सोमवंशी, उपशहर प्रमुख राजू ठाकूर, विभाग प्रमुख प्रतीक राणे, संजय दळवी, अमोल हिंगे उपस्थित होते. ऐसा ही कारोबार उनका चालू है. जिस तरीके से जिस थाने जिले के अंदर जो हमारे मुख्यमंत्री है उनको खाली एक विजिट किया, उसके बाद में काम पूरा बंद हो गया. आज भी हमने इंजीनियर वो जो है टेंडे MMRD के वो इधर एक अकेले हमको देखे, यहाँ पे ना कोई बाकी के जो वर्कर है कुछ भी काम एकदम बंद पड़ा हुआ है. तो आज भी उनको ये देते हैं कि ये 2-3 दिन में अंदर ये काम होना चाहिए, नहीं तो हमको इधर आंदोलन करना पड़ेगा. और इसकी जिम्मेदारी भी मेरे ख्याल से इनके ऊपर फिक्स होनी चाहिए, क्योंकि इतना हादसा होने के बावजूद भी जो बाकी का जो बाजू वाला ब्रिज है खाली 5-6 फुट का अंतर है, तो वो भी समझो कभी भी डैमेज हो सकता है. तो उसके लिए ध्यान देना चाहिए. इसलिए हमने MMRD के अधिकारियों के साथ हम लोग बात करें. कोई सेफ्टी नेट नहीं है, कोई ऐसा स्ट्रक्चर नहीं है जहां वर्कर्स को की सेफ्टी का ध्यान दिया जाए. जब डिजास्टर हो गया है तो हम डिजास्टर में रिलीफ ढूंढ रहे हैं. हमें प्रिकॉशन पहले लेना चाहिए कि हमारा कोई भी एक वर्कर ऐसी समस्या में ना पड़े. पर सबसे इम्पोर्टेंट बात जो राजन जी ने उठाई है कि यह 500 फीट दूर भी नहीं है, बड़ा फ्लाईओवर है और जल्दी में इसको भी इनॉग्रेट करने का इन्होंने काम किया है. और आप मिट्टी देख रहे हैं यहाँ की कि किस तरीके की मिट्टी है. तो आप किस तरीके की लापरवाही से दनादन काम कर रहे हैं, पर सेफ्टी ना कि रेजिडेंट्स की भी, ना कि जो यहाँ पे वर्कर्स हैं उनकी भी देख रहे हैं. ये शर्मनाक है, शर्मसार करने वाली बात है. और मैं कहती हूँ कि जनता के ऊपर ये लोग जो राज करने का काम कर रहे हैं, जनता इनको सबक सिखाएगी. यही दुखदायी है कि आज तक उनके लाश का पता नहीं चला. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.